सर्वांना कसे आहेत सर्वजण मजेतच असतात. काल आहे ना मी एक न्यूज चॅनल आहे, काय त्याचं नाव मला आता आठवत नाही, परंतु त्याच्यावर आहे ना त्या रिक्षावालीची मुलाखत ऐकली. पत्रकार त्याला विचारत होते की तू सैफला कसं नेलं, काय झालं, कसा बसला होता, कुठं लागलं होतं, किती रक्त निघत होतं, काय. बापरे, एवढी प्रश्न विचारत होती ती पत्रकार त्याला. बिचारा गरीब रिक्षावाला उत्तरं देत होता जसं त्याच्या संगती घडलं. जसा तो भेटला त्या इथे त्या सैफच्या घराच्या जवळ आणि त्याने त्याला रिक्षात पोहोचवलं. त्यांनी 50-60 रुपयाचं मीटर झालं ते पण नाही घेतलं, त्याचे ते पैसे पण नाही घेतले त्यांनी. आणि जेव्हा हे रिक्षात बसले तिघंजणं तर ते विचारत होते कि कितना देर लगेगा, तो तो म्हटला 10-15 मिनट लगेंगे और मैं आपको शॉर्टकट लेके जाएगा, तो 10 मिनट में आपण पोहोच जाते. तर खरंच काही काही रिक्षावाले ना, मी पण रिक्षात बसते ना, तर ते म्हणतात मावशी थांबा आम्ही तुम्हाला शॉर्टकटमध्ये नेतो, हां का, इथून रस्ता आहे, तुमचं मीटर कमी होईल. असतात अहो काही काही रिक्षावाले चांगले, सगळेच रिक्षावाले वाईट नाही. काही काही इतके प्रामाणिक आहेत आणि चांगलं बोलतात रिक्षामध्ये बसल्यावर आणि लेडीजला हेल्प करतात. मी अनुभव घेतलेला आहे. तर काय असतं ना, 100 लोकात एक तर नासका असणारच ना, जगाची रीतच आहे. म्हणून सर्वच हे नसतं, एखादा आंबा नासका असतो, एखादा कांदा नासका असतो, असं असतं, जगात चाललेलंच आहे. त्यामुळं ते विचार नाही करायचा. परंतु त्या रिक्षावाल्याने त्या सैफला व्यवस्थितरित्या त्या हॉस्पिटलमध्ये पोचवलं, त्याचा जीव वाचला आणि सर्व झालं. गरीब माणूस तो तर बोलत होता त्याच्या मुलाखतीमध्ये की मेरे को तो पता भी नहीं था कि सैफ अली है मेरे रिक्शा में, ऑटो में बैठे है. आणि मग त्याच्या नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर माहीत पडलं की अरे ये तो बहुत बड़ा स्टार था, मेरे रिक्शा में आया था. लोकांनी जेव्हा त्याला पाहिलं तर ते हक्केबक्के झाले. त्यांच्या मनात रिक्षातून कसा काय आला, कोट्याधीश माणूस तो रिक्षातून कसा काय आला, कसं काय घडलं, कसं झालं, काय झालं. असं असतं बघा. म्हणजे तो रिक्षावाला आहे ना, सैफ अलीसाठी देवदूत बनून आला होता. ओके, एंजल. आणि माणसाच्या रूपातच देव येत असतो. तर त्यांनी त्याचा जीव वाचवला, त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं, त्याचं सर्व झालं व्यवस्थित. आणि मग त्याला कळालं, तो तिथंच थांबला थोडा साईडला रिक्षा घेऊन. आणि मग कधी गेला काय माहिती नाही, तो काय बोलत नाही त्याच्या मुलाखतीत. परंतु गरीब माणूस नेहमी माणसाच्या कामाला येतो, माहिती का. सुदामा आणि कृष्णाची पण मैत्री होती. सुदामा खूप गरीब होता, कृष्णाला तो पोहे घेऊन आला होता आणि कृष्णाने ते आनंदाने खाल्ले, माहिती. तर असं असतं गरीब श्रीमंताचं नातं. तेच जर उलट, आता मी तुम्हाला एक उलट गोष्ट सांगते, 1 मिनिटाची सांगते. तेच जर सैफ अली त्याच रस्त्याने चालला असता त्याच्या मस्त आलिशान गाडीमधून काय, आणि तोच गरीब माणूस त्याच्या रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला असता किंवा त्याला कुणी मारलं असतं, तो रक्तभंबाळ अवस्थेत असता, रस्त्यावर पडलेला असता किंवा रस्त्यावर उभा असता, हात केला असता की मला हेल्प हेल्प म्हणून, तर सगळं सेफ थांबला असता का? तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटतं नसता थांबला. त्याने आपल्या काचेतून, विंडोमधून असं बघितलं पण नसतं की कोण आहे काय. बघितलं असतं? नसतंच बघितलं. म्हणून नेहमी ना गरीबाशी मैत्री करावी, कारण गरीब हा नेहमी आपल्या कामाला येतो, माहिती. तर माणुसकी ही पाहिजे. मी काही काही हे बघितले, लोक बघितले, राजकारणी लोक, खूप पैशावाले बरं का, खूप म्हणजे रगड त्यांच्याकडं. मी हडपसरला जात असते ना, तर तिथे इतके पैशावाले लोक आहेत ना, परंतु ते इतकं ह्यानी बोलतात ना, नम्रपणाने. मी त्यांची भाषा ऐकलेली, कारण मावशीच्या समोरच मोठं मंगल कार्यालय, तिथे लग्न असतात भरपूर आणि इतकी मोठी मोठी लोक येतात तिथं, परंतु त्यांची भाषा एकदम नम्र. आणि मग नंतर कळतं की आपल्याला, मग मी विचारते कोण होते. अहो ते मोठे होते ना, हे असं तसं सांगतात, आमदार खासदार काय काय पदं घेतात ते. परंतु
डाऊन टू अर्थ असतात काही काही लोक, माहिती का? आणि असंच पाहिजे माणसाने. जास्त हे नको करायला. माणसाने म्हटलं पाहिजे की अरे नाही, ती व्यक्ती खूप चांगली. आज तो रिक्षावाला, किती त्याची वाहवा झाली बघा. सर्व मीडियावाल्यांनी त्याची इंटरव्ह्यू घेतली आणि आता सेफ जर बरा झाला तर तो पण स्वतः त्याला बोलवेल आणि त्याला काहीतरी तो बक्षीस देणार, एवढं मात्र नक्की. कारण का, तो आता त्या सध्या परिस्थितीमध्ये नाही, त्याचा आजार आहे, ICUमध्ये आहे तो. तर असं आहे बघा. तुमच्या पण आयुष्यात कोणी असं आहे का, आले का, की ज्याने तुम्हाला एकदम अशी निस्वार्थपणाने मदत केलेली आहे? आणि करतात वो लोक, असं नाही आहे. आणि ते कोणी नाही करत, ते देव आपल्यासाठी पाठवतात. देवाची योजना असते की जा तिथं, तो गेला तिथं, त्याला लागलं तिथं, त्याने मदत केली. ही देवाची योजना असते, कोणी काही करू शकत नाही, माहिती का? म्हणतात ना, अशक्य ही शक्य सर्व देव करणार आहे, माहिती का? आणि एक आहे ना ते, त्याची आज्ञा झाल्याशिवाय काळही आपल्याला नेत नाही. आज्ञा झाली तरच काळ येणार आणि आपला मृत्यू होणार. जर त्याला आज्ञा दिली की जा आज, ह्याची वेळ झालेली आहे, तेव्हाच आपला मृत्यू होतो, त्याशिवाय आपला मृत्यू होत नाही. सर्व काही देवाने केळवलेल्या गोष्टी आहेत. देव ठेवील, देव घडविल, देव म्हणतात ना, म्हणजे आपलं जे आहे, देव तर कोणी बघितलं नाही, परंतु माणसांमध्येच देव आहे. आज तो माणूस त्याला देवाप्रमाणेच भेटला, असंच मी म्हणेल, नाही का? आणि त्याची एवढी मोठी मदत केली. त्याने तिथं सोडलं, त्यांनी ते मीटर डाऊन केलं होतं, 50-60 रुपये झाले होते त्याचे. तो म्हणतो ना, पण पैसा नाही दिया किसी ने और मैंने भी नहीं मांगा, असं आहे. गरिबाला नेहमी माणुसकी असते. धन्यवाद.